ओके, डेट्स बिटवीन यूज करू. ठीक आहे, फर्स्ट काय यूज करणार मी, कॅल्क्युलेट. फिल्टरिंग कंडिशन आहे त्यामुळे राईट, कॅल्क्युलेट. देन फाईन काय करायचं आपल्याला, टोटल रिव्हेन्यू. टोटल रिव्हेन्यू. देन रेंज आहे, रेंज साठी काय वापरतो आपण, कोणतं फंक्शन वापरतो, डेट्स बिटवीन राईट, डेट्स बिटवीन. फर्स्ट काय विचारतो मला, डेट्स विचारतोय. सो मी कॅलेंडर लुकअपची डेट पास करू. वरती बघा सगळे 2 मिनिटं, कॅलेंडर लुकअप डेट राईट. देन तो काय विचारतो मला, स्टार्ट डेट अँड एंड डेट राईट. इयर म्हणून एक फंक्शन आहे डायरेक्ट, इयर. मी इयर टाकतो इथं, इयर आलं. पास काय करणार म्हणजे हे डेट पास करणार, काहीतरी इयर पास करू 2020चं. देन अगेन एंड डेट, एंड कुठं झाली पाहिजे माझी 2021ला. कुठे गेली, ब्लँक येते हे वाला हेच आहे. बट इयरनी, इयरच्या ऐवजी ना तुम्ही डेट पण लिहू शकता. इथं ब्लँक व्हॅल्यू होती का मला माहित नाही, बिकॉज ऑफ सम काहीतरी असतील बँक्स म्हणून. इथं इयर टाकले राईट, इयरच्या ऐवजी तुम्ही डेट पण लिहू शकता. डेट काय असणार आहे, 2020चं 1 जानेवारी, 2021चं डिसेंबर, 31 डिसेंबर राईट. कळालं, डेट्स बिटवीन रेंज फाइंड करण्यासाठी. ओके, पुढे जायचं आता. कॅलेंडर लुकअप मध्ये इयर 2020 आणि इयर 2021 इयर डायरेक्ट पास करू शकता असं, इयर कॅलेंडर इयर पास करून बघ. तिथं हे एरर येतं, सिंगल व्हॅल्यू काहीतरी. ओके, काल काय काय झालेलं आपलं, प्रोडक्ट डिटेल्स पर्यंत आलेलं राईट. आपण सगळे आपण मेजर्स आपलं व्हिज्युअल्स क्रिएट करून घेतले राईट. एक प्रोडक्ट डिटेल्स मधलं आपलं एक व्हिज्युअल राहिलं आहे. ओके, ट्री मॅप नावाचा. मला टॉप 10 प्रोडक्ट्स फाइंड करायचे बाय ऑर्डर्स, बाय ऑर्डर्स. त्यासाठी मी काय यूज करतो, ट्री मॅप. ओके, इकडे बघा 2 मिनिटावरती बघा सगळी ट्री मॅप यूज करतो. ओके, मला फाइंड काय करायचंय, टॉप 10. फिल्टर कंडिशन काय आली, टॉपची राईट. ओके, कॅटेगरी मध्ये मी काय टाकणार, कॅटेगरी नेम मध्ये प्रोडक्ट नेम, कॅटेगोरिकल व्हॅल्यू आहे राईट. प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट नेम कोणत्या टेबल मध्ये, प्रोडक्ट लुकअप मध्ये. ओके, प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट नेम टाकलं. मी काय करतो, उचलून फक्त ह्याच्यामध्ये टाकतो. ओके, देन ते काय विचारतं मला, व्हॅल्यूज बाय कशा थ्रू दाखवायचे आपल्याला, बाय ऑर्डर थ्रू दाखवायचे राईट. आपण टोटल ऑर्डर्स फाइंड केला मेजर. ओके, मेजर्स मध्ये जातो, टोटल ऑर्डर्स दिसतं इथे, ड्रॅग करतो. आले समथिंग काहीतरी, कितीतरी खूप प्रोडक्ट्स आहेत आपले राईट. आता मला यामध्ये टॉप 10 प्रोडक्ट्स दाखवायचे जे जास्त सेल्स झाले किंवा जास्त ऑर्डर झाले. त्यासाठी कोणतं पेन यूज करणार आपण, फिल्टर पेन. ओके, फिल्टर पेन ओपन करतो. देन कंडिशन कशावर लावणार आपण, ऑर्डर्सवर दाखवायचं आहे का मला, प्रोडक्टची नावं दाखवायची, मग प्रोडक्ट नेमवर येईल ना फिल्टरिंग कंडिशन राईट. टॉप 10 प्रोडक्ट्स दाखवायचे राईट. काय केलं मी, फिल्टर पेन मध्ये गेलो, प्रोडक्ट नेम आहे ऑलरेडी, त्याला जस्ट एक्सपांड केलं. इथं काय येतात ऑप्शन येतात, फिल्टर टाईप मला काय दाखवायचे, टॉप 10. इथं एक ऑप्शन आहे टॉप एन म्हणून राईट, टॉप एन वर क्लिक करतो. देन आयटम्स किती दाखवायचे आपल्याला, 10, 10. ओके, बाय व्हॅल्यू कशा थ्रू दाखवायचे, ऑर्डर थ्रू. टोटल ऑर्डर काय करतो, ते उचलतो आणि बाय व्हॅल्यू मध्ये ड्रॅग करतो. अँड देन अप्लाय फिल्टर. आले टॉप 10 प्रोडक्ट्स. ओके, ठीक आहे, डन. आता जेव्हा आपण पब्लिश करेल रिपोर्ट, ठीक आहे, जेव्हा आपण रिपोर्ट पब्लिश करतो, जे ज्या थ्रू आपण म्हणजे जे पेज तुम्ही पब्लिश करता ना, तेच रिपोर्टचं पेज दिसत असतं तिकडे पॉवर BI सर्व्हिसला. ओके,
आता काय करतो, मला नॅव्हिगेशन करायचंय, पेज नॅव्हिगेशन म्हणजे आयकॉन थ्रू मला कुठे जायचंय, डिफरंट पेजवर जायचंय. ओके. आता सेकंड पेज कोणतं आहे माझं, मॅप समरीचं. ओके. मी काय करतो, एक मॅपचा लोगो डाउनलोड करून घेतलाय, जस्ट इम्पोर्ट करतो. तर इन्सर्ट इमेज देन डेस्कटॉप. फिल्टर्स कोणत्या साईडला असतात आपले, सगळे लेफ्ट साईडला. ओके. जस्ट हा फिल्टरचा लोगो इथे घेतो. समथिंग काहीतरी लोगो आला, राईट. ओके. आता मला ह्याच्या काहीतरी ऍक्शन द्यायचं. आता ऍक्शन आहे का, कुठे जाते का हे, जर राईट क्लिक जर केलं मी, कुठं नाही जाणार ते. ठीक आहे. ह्याला मला काय करायचं, ऍक्शन द्यायचं. म्हणजे हा कुठं जायला पाहिजे, मॅप समरीच्या पेजला जायला पाहिजे, राईट. सो जेव्हा मी आयकॉनवर क्लिक करेल, तिथं इमेज ऑप्शन मध्ये ऍक्शन म्हणून एक काय म्हणतात, टॅब ओपन होईल, राईट. त्या ऍक्शनला जस्ट ऑन करतो. केलं ऑन, त्याला एक्सपांड करतो. ओके. काय म्हणतात, टाईप विचारतो, तो कुठं जायला पाहिजे, तो त्याचं टाईप काय, राईट. मी करतो त्याला पेज नॅव्हिगेशन सिलेक्ट करतो. मला नॅव्हिगेट करायचंय, राईट. जेव्हा तुम्ही झोमॅटोला एखाद्या ऍप वेबसाईटला किंवा झोमॅटोमध्ये जाऊन तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटला क्लिक करता, ते नॅव्हिगेट होऊन कुठे जातं, त्यांच्या ऑर्डर्समध्ये जातं. तसं आपल्या कुठे जायचं, मॅपमध्ये जायचं. इथं पेज नॅव्हिगेशन सिलेक्ट करतो. पेज नॅव्हिगेशन सिलेक्ट कर, पण डेस्टिनेशन काय, मॅपचं रिपोर्ट पेज. डेस्टिनेशन काय सिलेक्ट करणार मी, मॅप समरी. करू सिलेक्ट करतो. ओके. हे ऍक्शन क्रिएट झालं. आणि तिथं बघा, इथं जेव्हा मी राईट क्लिक, काय म्हणताय, कंट्रोल+क्लिक आलं. ह्याला काय म्हणतात, पेज नॅव्हिगेशन. ओके. सेम मी कस्टमरसाठी पण बनवतो आणि प्रोडक्टसाठी पण बनवतो. ओके. तुम्ही पण बनवा. चला फास्ट ओपन करा, सगळे लॅपटॉप ओपन करा. लॅपटॉप पुढे. ओके. ठीक आहे, आज पॉवर बेस सर्व्हिसेस घेणार आहे. ओके. मी जस्ट काय करतो, आता कस्टमरचा डाउनलोड करून घेतो, एक लोगो, अँड प्रोडक्टचा डाउनलोड करून घेतो. फर्स्ट स्टेप्स काय मी करणार, इम्पोर्ट करणार त्या इमेजला, राईट. आता काय करतो, मी कस्टमरची इमेज इम्पोर्ट करतो, राईट. मी सेव्ह केली त्या डेस्कटॉपला. जस्ट कस्टमर पुढे गेली, कस्टमर सेव्ह आली. कस्टमरची इमेज इथे, त्या जस्ट लेफ्ट साईडला नाही. आता मला ह्याला ऍक्शन द्यायचं, राईट. काय करायचं, ऍक्शन द्यायचं. ओके. क्लिक करतो याच्यावर, ओपन झालं. त्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर ऍक्शन टाईप ओपन झाला, त्याला ऑन करतो. ओके. ऍक्शन मध्ये गेलो. टाईप काय त्याचा, नॅव्हिगेट करायचं आपल्याला कशावर, कस्टमर पेजवर, पेज नॅव्हिगेशन केलं, क्लिक. डेस्टिनेशन काय असणार आहे, कस्टमर समरी. त्या पेजचं नाव कस्टमर समरी. देन अगेन जेव्हा इथं येईल, जस्ट होवर करेल, काय आलं, कंट्रोल+क्लिक आलं का, कसं आहे, आलं ना, आलं ना. हे कस्टमर समरीचं पेज आहे ना. हे बघ, इथं गेलो मी, एक्झिक्युटिव्ह समरीवर गेलो, होवर केलं जस्ट, आणि काय म्हणतात ते, कंट्रोल+क्लिक. कंट्रोलवर क्लिक केलं आणि क्लिक केलं, कंट्रोल+राईट क्लिक. ओके. आलं. हॅलो. ओके. जमा ना त्याला. ओके. देन
प्रोडक्ट साठी पण करू आपण. ओके, सेम एज प्रोडक्ट इज माय प्रोडक्ट. ओके, ऍक्शन ऑन करू. पांडुरंग इकडे बघ, ऍक्शन वर क्लिक करतो. ओके, टाईप पेज नॅव्हिगेशन, अगेन डेस्टिनेशन प्रोडक्ट समरी. ओके, येस, आलं प्रोडक्ट डिटेल्स. आलं पेज नॅव्हिगेशन कसं वर्क करतं, राईट. ओके, आता इम्पॉर्टंट पार्ट आहे, तुम्हाला युट्यूबला जरी गेलं ना तरी मिळणार नाही. कळालं, लक्ष द्या, सगळी रिपीट होणार नाहीये, आधीच सांगतोय, रिपीट होणार नाहीये. आता हे माझं पेज पूर्ण फिलअप आहे, राईट, पूर्ण पेज फिलअप आहे. आता मला इथं स्लायसर टाकायचे. ओके, मला प्रोडक्ट कॅटेगरी वाईज स्लायसर ठेवायचे आणि आज समजा रिजन वाईज स्लायसर ठेवायचे, राईट. त्या कॅटेगरी वाईज हे स्लायसर व्हायला पाहिजे, म्हणजे चेंज व्हायला पाहिजे व्हॅल्यू, राईट. इथं स्पेस आहे का कोणती माझ्याकडे, नाहीये स्पेस. ओके, त्यासाठी काय करतो मी, आधी एक शेप फिल्टर म्हणून घेतलाय, तो घेतो. ओके, फक्त इमेज मध्ये गेलो, एक्स्ट्रा फिल्टर फिल्टर फिल्टर, जस्ट फिल्टर घेतलं. ओके, बाकी काय नका लोडिंग करायचं. आता काय करतो, इन्सर्ट मध्ये जातो आणि इथं शेप्स म्हणून आहे, दिसतंय शेप्स, शेप्सवर क्लिक करतो. एक रेक्टँगल शेप घेतो आता. ओके, काय करतो, रेक्टँगल शेप घेतो. ओके, क्लिक केला, जस्ट याचा कलर चेंज करतो. केला. आता ह्याच्यामध्ये ना एक मी बटन इम्पोर्ट करतो किंवा एक बटन घेतो. ठीक आहे, ते बटन्स कुठे, इन्सर्ट टॅब मध्येच बटन्स म्हणून आहे, त्या बटनवर एक बॅक बटन घेतो. ओके, बॅक बटन घेतो, जस्ट अगेन ह्याची स्टाईल. ओके, आणि मग कोणते स्लायसर लावायचे होते, दोन, कॅटेगरी वाईज अँड रिजन वाईज. ओके, इथं स्लायसर म्हणून आहे, ठीक आहे, त्या स्लायसरला सिलेक्ट करतो. आलं इथं स्लायसर, आणि ह्यामध्ये कॅटेगरी ड्रॅग करतो. ओके, कॅटेगरी कोणत्या टेबलमध्ये आपले, प्रोडक्ट कॅटेगरीज मध्ये, राईट. प्रोडक्ट कॅटेगरी ड्रॅग केलं, काहीतरी कॅटेगरी आल्या इथे. देन फॉर्मॅट व्हिज्युअल मध्ये जाऊन स्लायसर सेटिंगवर त्याला जस्ट ड्रॉप डाऊन करून घेतो. ठीक आहे, काय केलं, ड्रॉप डाऊन. ओके, असं काहीतरी आलं, राईट. देन मी व्ह्यू टॅब मध्ये जातो. कुठे, व्ह्यू टॅब मध्ये गेलो, इथं सिलेक्शन म्हणून एक ऑप्शन आहे. ओके, सिलेक्शन ऑप्शनवर क्लिक करतो मी. दिसतात इथं सगळं जे काही आपण केलेलं, सगळे टेबल्सचं स्लायसर, बटन, शेप वगैरे जे काही सिलेक्ट केलं ते दिसतंय. आता स्लायसर, बटन आणि शेप ह्याला मी एक साथ सिलेक्ट करतो. मला ह्याला ग्रुप करायचंय. काय करायचंय, ग्रुप करायचंय. ओके, ह्याला जस्ट एक साथ सिलेक्ट करतो. बटनला ऍक्शन आहे काहीतरी. ओके, अँड देन मला ह्या तिघांना ग्रुप करायचं होतं, त्यामुळे तिन्ही एकत्र आलं. बघा, हे तिन्ही लाईन एकत्र आल्या, स्लायसर, बटन अँड शेप. ह्याला काय करतो मी, ग्रुप करतो. ओके, जसं 3 डॉटवर क्लिक करतो आणि इथं ग्रुप म्हणून ऑप्शन, ग्रुप करतो. ओके, आलं काहीतरी ग्रुप. ओके, देन हे ग्रुप झाल्यानंतर मला ह्याला बुकमार्क करायचंय. का, माझी स्लायसर सेटिंग कुठे आहे, एक नवीन शेप घेतला मी आणि काहीतरी एक नवीन पेज क्रिएट झालंय, राईट. आणि तिथं माझे स्लायसर आहे. बुकमार्क म्हणजे काय असतं, एक काय म्हणतात, तुम्ही एखादं पेज तुम्हाला जाता, ते इम्पॉर्टंट असतं पेज, त्याला तुम्ही गुगलला जाऊन बुकमार्क सिलेक्ट करता, राईट. मला हे पेज इम्पॉर्टंट आहे का, ह्याच्यावर स्लायसर आहेत, राईट. सो मी काय करतो, याला बुकमार्क सिलेक्ट करतो. काय करतो, बुकमार्क सिलेक्ट केलं, ऍड करतो. इथं बघा, बुकमार्क ऍड करतो. फर्स्ट बुकमार्क येते, ह्याला नाव ठेवतो स्लायसर.
जस्ट ओके. हे काय झालं माझं फर्स्ट बुकमार्क झालं. देन इथं आय बटन दिसतंय, ह्याला हाईड करतो. गेलं सगळं. आणि हे काय सेकंड पेज झालं माझं. सेकंड पेज आलं राईट, जे आपलं ओरिजिनल पेज होतं. त्याला अगेन बुकमार्क क्लिक करतो. ओके. आणि इथं ऍड करतो. फर्स्ट माझं बुकमार्क कोणतं होतं, स्लायसर वालं. सेकंड क्लिक करतो, हाईड स्लायसर नावाचं. हाईड स्लायसर. ओके. 2 बुकमार्क क्रिएट झाले राईट. आता अगेन मी काय करतो, फर्स्ट ह्याच्यावर अनहाईड करतो राईट. काय तरी आले. आता इथे एक बटन आहे. ओके. बटनवर क्लिक करतो. या बटनला मला काहीतरी ऍक्शन द्यावं लागेल. जेव्हा मी ह्या बटनवर क्लिक करेल त्या कुठे जाणार ते एक्झिक्युटिव्ह समरला, म्हणजे हाईड बुकमार्कला राईट. बटनवर क्लिक करतो. इथं ऍक्शन ओपन झालं. ऍक्शनला क्लिक करतो. देन कुठं बॅक और बुकमार्क. बुकमार्क ना, बुकमार्क कुठं जायला पाहिजे ते हाईड स्लायसरला राईट. हाईड स्लायसर करतो. बटन काहीतरी ऍक्शन झालं, त्या बटनला काहीतरी ऍक्शन मिळालं राईट. जस्ट मी काय करतो, राईट क्लिक करतो. आलं ते. आणि या फिल्टरला पण मला काहीतरी ऍक्शन द्यावं लागेल राईट. जेव्हा मी ह्या फिल्टरवर क्लिक करेल तेव्हा ते कुठे जायला पाहिजे, स्लायसरला जायला, जे आपल्याला फर्स्ट बुकमार्क होतं राईट. क्लिक करतो ऍक्शनवर. देन टाईप काय येणार, बुकमार्क. बुकमार्क कोणतं, स्लायसर. स्लाइस. क्लिक करतो. झालं. अच्छा ऍड होतं का, येत का नाही. जस्ट वेट अ मिनिट. ते हाईड का होतं. हे जाते. रिनेम. जस्ट वेट अ मिनिट गाइस. ठीक आहे, काय होते ठीक आहे, जाऊ दे. त्यानंतर बघ पण काय होतं ते मला माहित कळत नाही. काय केलं का आलं, काय केलं हे काय आलं का. ठीक आहे. आता मी काय करतो, जस्ट त्याला स्लायसर लावते. ओके. काय करतो, बाईक्सला स्लायसर लावतो राईट. बाईक्स क्लिक केलं, काहीतरी व्हॅल्यू चेंज होतं, ते क्लोथिंग चेंज होतं. हां व्हॅल्यू काहीतरी चेंज झालं राईट. अगेन ह्याला जातो, पण व्हॅल्यू आहे तसेच येतात ते राईट. व्हॅल्यू काय करतात ते आहे तसेच येतात ते. ओके. आले माझ्या व्हॅल्यू. जेव्हा मी याला राईट क्लिक करेल, ओके, स्लायसरला जेव्हा राईट क्लिक करेल इथे डेटा म्हणून एक ऑप्शन आहे, तो काय ऑन आहे आता. म्हणजे तुम्ही किती स्लायसर वापरा, किती काय करा, जेव्हा तुम्ही रिडायरेक्ट होऊन फर्स्ट पेजला जावा तेव्हा ऑटोमॅटिकली डेटा रिफ्लेक्ट होऊन काय दिसणार तुम्हाला, ओरिजिनल आहे तसा राईट. मी काय करतो, याला अनसिलेक्ट करतो. केला अनसिलेक्ट. देन अगेन स्लायसर लावतो क्लोथिंगला. अगेन हे करतो. आला तीच व्हॅल्यू. बुकमार्कचा यूज करायला काय असतो, इफ तुमच्याकडे समजा फिल्टरला कुठे जागा नाही राईट. फिल्टरला काय जागा नाही, त्या पेजवर फिल्टर कंडिशन द्यायची आपल्याकडे, पण आपल्याकडे जागा नाही. त्यासाठी काय यूज करणार आपण, बुकमार्क यूज करणार. काय यूज करणार, बुकमार्क. बुकमार्क काय करतं, जे पर्टिक्युलर पेज असतं त्याला काय करतं, स्क्रीनशॉट घेतो ना आपण मोबाईलमध्ये,
ते स्क्रीनशॉट घेतं आणि सेव्ह करतो. त्या टाईपमध्ये बुकमार्क वर्क करतो. कळालं? स्टेप्स कळाल्या? कुठे नाही होत डायरेक्ट क्लिक नाही होत. राईट क्लिक आहे ना, त्याला काहीतरी फंक्शन दिलं ना, कंट्रोल प्लस क्लिक. राईट क्लिक केलं नाही होत डायरेक्ट. कळालं बुकमार्कचा यूज? युट्यूबला जावा, कुठेही जावा, तुम्हाला येणार. फ्रँकली सांगतो, माझा फ्रेंड आहे कंपनीमध्ये, त्या कंपनीमध्ये डायरेक्ट मायक्रोसॉफ्टची टीम येते. ती टीम 2016 पासून पॉवर बाय डेव्हलप करते. 2016 पासून पॉवर बाय वापरणं चालू झालं, राईट? ते ज्यांची टीम येते ते इथे येतात आणि हे फंक्शन मला पण माहित नव्हतं, त्याच्याकडून मला कळालं. ओके, तुम्हाला सांगते, तुम्ही किती युट्यूब बघा ना, ते काही बघा, तुम्हाला येणार. कळालं बुकमार्कचा यूज कसं केलं? कळालं, राईट? आता माझा रिपोर्ट तयार आहे. ओके, काहीतरी रिपोर्ट तयार झालाय. आता मला याला काय करायचंय? पब्लिश करायचंय. काय करायचंय? पब्लिश करायचंय. सगळ्यांनी लॅपटॉप ओपन, चला फास्ट. पॉवर बाय सर्व्हिस आहे इम्पॉर्टंट पार्ट. हे बघायचं असेल तर फक्त युट्यूबला तुम्हाला बघावं लागेल. खूप स्टेप्स आहेत, रिपीट नाही करू शकणार. काय बोलताय रे मागं? ओपन केलं सगळ्यांनी? पॉवर बाय सर्व्हिस आहे, इम्पॉर्टंट आहे. ओके, टेम्प मेल म्हणून सर्च करा. टेम्पररी मेल. जेव्हा तुम्ही पॉवर BI ला लॉग इन करता तेव्हा ऑर्गनायझेशनचा मेल असणं गरजेचं असतं, बट आपल्याकडे आहे का? नाहीये. त्यासाठी आपण काय करतो? टेम्पररी मेल यूज करू. ओके, काय यूज करू? टेम्पररी मेल. मी काय करतो? टेम्प मेल. ओके, टेम्प मेल. इथं काहीतरी मेल आला बघा, टेम्पररी नॅक्युलू का समथिंग काहीतरी आलाय. ओके, हा काय ऑर्गनायझेशनचा मेल आहे. टेम्पररी मेल घेतला ते, राईट? ह्याला जस्ट कॉपी करतो. काय करतो? कॉपी करतो. ओके, कॉपी केलं. देन एक न्यू टॅब ओपन करतो. ठीक आहे, एक न्यू टॅब ओपन करतो आणि इथं app.powerbi.com टाकतो. app.powerbi.com. ओके, ॲप, येस. टेम्पररी मेल ओपन केला. ठीक आहे, करा. थांबतो मी. माझं कसं करतोय? ऑनलाईन कळतंय? कोण आहे ऑनलाईन? लेट पोहोचतोय ऑनलाईन, सांगत पण नाही ऑनलाईन वाले. देविका, त्यांचा आवाजच येत नाही. नाही आला. हॅलो 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 हॅलो, हाँ सर. आवाजच येत नाही हॅलो. ऑनलाईन तुमचा. नाही येते आवाज. कोणीतरी जॉईन करा बरं. हॅलो, जॉईन स्क्रीन लॅग लॅग होत नाही. स्क्रीन ओके, लेट जाते. हॅलो. लेट पोहोचते सगळी. नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे मी काय नाही करू शकत तुम्हाला. काय नाही. येतोय ना? ठीक आहे, जे सांगितलं ते आय थिंक लेट येत नसेल. जे ऑफलाईन आहे त्यांना काय आलेत ना गोष्टी, ऑनलाईन तुम्हाला बघावं लागेल. ऑनलाईन नाही तर तुम्हाला यावं लागेल ऑफलाईन. झालं पुढं आलं सगळ्यांचा. टेम्पररी मेल ओपन झाला, केला त्याला कॉपी. देन न्यू टॅब मध्ये जाऊन इकडे बघ, पांडुरंग, app.powerbi.com टाका. app.powerbi.com. थांबकी, माझं पण नेट चालू.
तुम्हाला डायरेक्ट एक आयकॉन येईल इथे. मला हे वेगळी स्क्रीन येते कारण की माझ्याकडे ऑलरेडी लॉग इन आहे त्यामुळे. तुम्हाला एक डायरेक्ट आलं का राईट, एक पॉवर बीआयची स्क्रीन येते, तिथं तो मेल जो कॉपी केला ना तो पेस्ट करा डायरेक्ट. स्क्रीन शेअर करण्यापेक्षा कनेक्ट करून स्क्रीन शेअर. जस्ट वेट अ मिनिट गाइस, सांगतो तुम्हाला. थांबणार. केलं का नाही? कोणीतरी करा, कोणीतरी करा, कोणीतरी कनेक्ट करा पटकन. स्क्रीन शेअर करा फक्त. कोण नाही बघणार तुझे मेसेज. कर जॉईन. अरे करा ना पटकन. स्क्रीन शेअर करा ना. केली ना? ओके. कुठे? इथं ईमेल दिसतंय. अरे दाखव ना. अरे ओपन कर ना ते, साइन इन दिसतंय. तिथं मेल टाका तुमचा आता जो टेक. कोणते करा रे. असा धरून हानील ना मागे आलं. कळालं का? अगेन करा बरं कोणीतरी. बंद करून परत कर. हा दिसते दिसते. रोहन बोराडे कोण आहे? ओपन करते पॉवर वे. हा इथे दिसतंय मेल टाकला कॉपी केलेला. ओके ठीक आहे. इकडे बघ, इकडे बघा. 2 मिनिट इकडे बघ रोहन. त्याला सबमिट करा. मेल टाकल्यानंतर सबमिट करा. केलं सबमिट? सबमिट करा पटकन. वेट वेट वेट. आय गॉट इट फ्रॉम माय ऑर्गनायझेशन करा. त्याच्यावर क्लिक. आले 2 ऑप्शन आहेत. एक पर्सनल आहे आणि गॉट इट फ्रॉम माय ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यावर क्लिक करा. केलं? खाली काय येतंय? करा नेक्स्ट वर क्लिक. नंतर काय आलं? हा ते सगळं तुमची इन्फॉर्मेशन फिलअप करा ओरिजिनल वाली. काय आधी वरचं तर फिलअप कर. हा ओरिजिनल नाव टाक. काय नाव? तुझा काय डाटा एवढा प्रायव्हसी नाही काय? अरे तर तुला धुवेल नंतर. काय आलं का बाहेर जाऊन? अतुल बघ काय म्हणतोय. डेटा अनालिस्ट द्या द्या. तुमचा द्या, तुमचा द्या. ओके चेक करते. आय गॉट इट फ्रॉम माय ऑर्गनायझेशन. नेक्स्ट. 2 मिनिट. नेक्स्ट ही फिलअप करा इन्फॉर्मेशन क्रिएट अकाउंटंट साठी. क्रिएट अकाउंट साठी. ओके देन खाली व्हेरिफिकेशन कोड मागतोय राईट. जे आपण टेम्प मेल यूज केलेलं ना ती स्क्रीन ओपन करा अगेन. टेम्प मेल वाली. तिथं खाली व्हेरिफिकेशन कोड आला असेल बघा. खाली इनबॉक्स आहे, तिथं व्हेरिफिकेशन कोड आला असेल राईट. तो व्हेरिफिकेशन कोड तिथे टाका. फिलअप करा सगळी इन्फॉर्मेशन. डेटा लिस्ट. हो हो तोच. सांग ना तुझा फोन नंबर.
डेटा अनालिस्ट, जॉब टायटल डेटा अनालिस्ट. पासवर्ड सिम्पल ठेवा, तुमचं नाव @1234 सिम्पल ठेवा. तुमचा फक्त फर्स्ट नेम कॅपिटल. काय रे कोणी बोललं की माझ्याकडे तू भावी नेता आहे ना, त्यामुळे त्याकडे बघावं लागतंय. वेट व्हेरिफिकेशन कोड टाकलं सगळ्यांनी. व्हेरिफिकेशन कोड टाकल्यानंतर खाली काय आहे? दोन चेक बॉक्स. हा छान. सगळ्यांच्या बरोबर चालू ना मी, जाऊ पुढे. नेक्स्ट व्हेरिफिकेशन कोड टाकल्यानंतर नेक्स्ट करा. सिलेक्ट करून ते दोन्ही टॅब सिलेक्ट करा. नेक्स्ट करा. मेल मध्ये मेल हे येतंय बघा, तुमचा डायरेक्ट व्हेरिफिकेशन कोड येतोय. नेक्स्ट म्हणा, सिलेक्ट करा. खालचं सिलेक्ट कर ना बाबा ते बॉक्स. नेक्स्ट. देन गेट स्टार्टेड म्हणून एक ऑप्शन आहे, करा गेट स्टार्टेड वर क्लिक करा. झालं. स्कॅनर मागतोय, काय दाखवतोय? आला भारी. झालं ना. लॉग इन करायला कुठं मायक्रोसॉफ्ट मग कर ना तेच. आताचा मेल टेम्पररी मेल टाकलं सगळ्यांनी. एव्हरीवन तुम्हाला लॉग इन करतो. ओपन झालं फॅब्रिक. ये इंटरव्ह्यूला ये. नेतेगिरीच बाहेर काढतो. बंद कर स्क्रीन, मी करतो शेअर. येस फॅब्रिक ओपन झालं. दिसते माझी स्क्रीन. ओके. इंटरव्ह्यूला विचारलेलं कोणा तरी आता, तो विचारलेलं फॅब्रिकचं कोणा विचारलेलं, लायब्ररीच्या इंटरव्ह्यूला विचारलेलं. ओके. ह्याला काय म्हणतो आपण? पॉवर बाय सर्व्हिस डेस्कटॉप. काय हा? पॉवर बाय सर्व्हिस डेस्कटॉप. ओके. इथं तुमचं कुठेतरी वर्क स्पेस पाहिजे, राईट, जिथं तुम्ही सगळा तुमचा रिपोर्ट पब्लिश करू शकता. सो लेफ्ट साइड इथं वर्क स्पेस म्हणून एक ऑप्शन दिसतोय, वर्क स्पेस, त्याच्यावर मी क्लिक करतो. ओके. इथे एक नवीन वर्क स्पेस क्रिएट करतो. इथं दिसतंय न्यू वर्क स्पेस म्हणून. न्यू वर्क स्पेस वर क्लिक करतो. ओके. 7. डिस्क्रिप्शन काय तरी तो ABCD. ओके. देन अप्लाय वर क्लिक करतो. ओके. वर्क स्पेसची इन्फॉर्मेशन भरली, देन अप्लाय वर क्लिक करतो. ओके. तुमचा एक वर्क स्पेस क्रिएट होतोय तुमच्या नावाचा, किंवा मी जे क्रिएट केलं त्या नावाचा. काही टाका. हा काही टाका. काय D7 पॉवर बाय डॅशबोर्ड. अपग्रेड टू पेड पॉवर. सांगायचं राहिलं मला. ऐका. त्याच्या आधी इकडे बघा. 2 मिनिटं. इथं लेफ्टला तुमचा प्रोफाईल आयकॉन आहे. त्या प्रोफाईल आयकॉन वर क्लिक करा आणि इथं फ्री ट्रायल म्हणून येईल. फ्री ट्रायल माझा आता चालू आहे. येते, त्याला ऍक्सेस करा फ्री ट्रायलला. इथं वरती प्रोफाईल वर क्लिक करा. इथं प्रोफाईल ऑप्शन दिसतंय,
क्लिक करा आणि त्याला ऍक्टिव्ह करा फ्री ट्रायलला. रिजन कोणता आहे? जो डिफॉल्ट आहे तोच. हा ऑटोमॅटिकली होऊन जातो. हा काय दाखवते Default मला? राहते ना. ऍक्टिव्हेट करणार डायरेक्ट. काय टाकतोय कशाला? ऍक्टिव्हेट कर डायरेक्ट. हा डायरेक्ट ऍक्टिव्हेट करा. काय ते आहे राहू दे. ऍक्टिव्हेट झाला आता. फॅब्रिक होम पेज किंवा स्टे ऑन करंट पेज. स्टे ऑन करून पेज ठेव. झालं सगळ्यांचं? ऍक्सेस झाला ट्रायल एव्हरीवन? काय घ्यायचं तुम्हाला? कट कर. मला पण आलं हे. कोणाच नाही ना कट कर. राहू दे. सिंपल कट करा. एवढं नाही. आलं सगळ्यांचा वर्क स्पेस क्रिएट झाला? करा पटकन वर्क स्पेस क्रिएट. वर्क स्पेस कोणतं आहे? माझा DS7 बॅचचं मी क्रिएट केलं एक वर्क स्पेस. ओके झालं सगळ्यांचा? झाला. देन मी आता काय करतो, पॉवर बी रिपोर्टला जातो. ओके पॉवर बी रिपोर्टला जातो जिथं आपण पूर्ण डॅशबोर्ड बनवलाय. ओके गेलो पॉवर बी रिपोर्टला. देन मॉडेलिंग मध्ये ओके वेट मॉडेलिंग होम टॅब मध्ये पब्लिश म्हणून एक टॅब आहे दिसतोय. पब्लिश म्हणून मला काय रिपोर्ट पब्लिश करायचा आता. ओके त्या पब्लिशवर क्लिक करतो जस्ट. होम टॅब मध्ये बघा. होम टॅबला शेवटी आहे पब्लिश. क्लिक केलं. जो ईमेल होता तुमचा तोच टाका इथे परत. होम टॅब मध्ये जावा. इथं पब्लिश म्हणून ऑप्शन त्याच्यावर क्लिक करा. त्याच्या आधी काहीच नाही केलं. पॉवर बी रिपोर्टला गेलो. हा रिपोर्ट कुठे आहे? डॅशबोर्ड. डॅशबोर्ड. पॉवर बी डॅशबोर्ड. पॉवर बीच्या ऍप मध्ये जावा. जो तुमचा मेल असेल ना, टेम्पररी मेल जो क्रिएट केला आपण तो जस्ट पेस्ट करून द्या. देन कंटिन्यू. इकडे बघा कंटिन्यू. हळूच आहे की बाबा. किती हळू घ्या. काय कर ना. पासवर्ड टाक की मेल आणि तो पासवर्ड टाक. हा टेम्पररी सगळी टेम्पररीच टाकायचं. हा ओका ओके सी डील्स. ओके जस्ट ते एक साइन इन म्हणून पॉपअप येईल विंडो. ते साइन इन करा टेम्पररी मेलने तुमच्या. काय म्हणतंय? नो ऍप ओनली. आलं सगळ्यांचं? काय नाही फक्त साइन इन करायचं आपल्याला. जस्ट इथं मेल टाका आणि तुमचा जो पासवर्ड तुम्ही सेट केलाय तो पासवर्ड पेस्ट करा. ओके करू साइन इन. करू का अतुल? हा माझ्या बरोबरच आहे पासवर्ड. माझा ऍक्सेस करणार आहे. ओके आता मी काय करतो, जे माझं फॅब्रिक अकाउंट होतं राईट, फॅब्रिक मध्ये पॉवर बेस सर्व्हिस आहे ते ओपन करतो. हा वर्क स्पेस आधी सिलेक्ट करावा लागतो. कोणत्या वर्क स्पेस मध्ये टाकणार मी? DS7. तुम्ही जो वर्क स्पेस क्रिएट केला त्या जस्ट सिलेक्ट करा. केलं सिलेक्ट अँड देन सिलेक्ट. ओके ऑटोमॅटिकली काय झाला, तो पब्लिश झाला रिपोर्ट तुमचा. कुठं? पॉवर बेस सर्व्हिसला. काय नाही वर्क स्पेस सिलेक्ट कर जस्ट. ऑटोमॅटिकली येईल पॉपअप विंडो एक वर्क स्पेसची. आली का? इथं वर्क स्पेस सिलेक्ट कर. हॅलो झालं सक्सेस येतं इथं. इकडे बघा झालं सगळ्यांचं. अतुल आलं ना? ओके ह्याला गॉट इट करतो जस्ट. काय करतो? गॉट इट. ओके देन मी जातो पॉवर बी सर्व्हिसला. कुठं? फॅब्रिक अकाउंटला माझ्या.
फॅब्रिकला गेलो, रिफ्रेश करतो फक्त एकदा. Analysis करते हैं, analysis करूंगा. हो म्हण ना मग. हे बघा रिपोर्ट झाला का पब्लिश. 2 रिपोर्ट येतात एक. ओके, फर्स्ट इज त्याचा रिपोर्ट टाईप, फर्स्ट इज रिपोर्ट व्ह्यू अँड सेकंड वन इज सिमेंटिक मॉडेल. ओके, 2 टाईप आहेत. कोणते आहेत? फर्स्ट इज रिपोर्ट, सेकंड वन इज सिमेंटिक मॉडेल. इंटरव्ह्यूला विचारतो. ओके, पॉवर बेस सर्व्हिसच्या 2 टाईप कोणते? फर्स्ट वन इज रिपोर्ट, सेकंड वन इज सिमेंटिक मॉडेल. जे काही रिफ्रेश होणार आहे म्हणजे तुम्ही जे काही इथं अपडेट करताल, ओके, म्हणजे इथं पॉवर बेला मी काहीतरी गोष्ट अपडेट केली, ओके, ती रिफ्रेश कुठे होणार माहिती का? सिमेंटिक मॉडेलला. इथे कुठे? सिमेंटिक मॉडेलला. आता करतो मी जस्ट रिफ्रेशवर क्लिक करतो. इथे एरर्स थ्रो होतात. सगळ्यांना झाले? इथं राईट लाल कलर चाला बघायचं, रेड लाईट झालं. तुझी बत्ती मी चमकवतो. आली एरर तिथं. सिमेंटिक मॉडेलला रिफ्रेश करा. इथं रेड कलर म्हणून येईल बघ. इथं रिफ्रेश करा. आलं राईट. हे का रिफ्रेश मागतंय? कारण की दोघांमधलं कनेक्शनच नाही अजून. ओके, त्यामध्ये एक स्टेप आहे गेटवे म्हणून एक कन्सेप्ट आहे. गेटवे. ओके, एक गेटवे असतं. गेटवे काय असतं? ब्रिज बिटवीन द पॉवर बाय डेस्कटॉप अँड पॉवर बाय सर्व्हिस. ओके, म्हणजे जसं आपण फ्रंट एंड अँड बॅक एंडला कनेक्ट कशा थ्रू करतो? एपीआय थ्रू. माहिती का? तेवढं तरी माहिती का? हा, एपीआय थ्रू. तसं ह्याचा एपीआय गेटवे. ओके, गेटवे. मी काय करतो? डाउनलोडवर क्लिक करतो. इथं डाउनलोड ऑप्शन दिसतंय. डाउनलोडवर क्लिक करतो. इथं डेटा गेटवे म्हणून एक ऑप्शन आहे. आपल्या घराचं कनेक्ट करायचंय. तुम्ही किती तिथं चेंजेस केलं ना तिकडे रिफ्लेक्ट नाही होणार. ओके, डेटा गेटवर क्लिक करतो, डाउनलोड करतो. ओके, ओके, डाउनलोड पर्सनल मोड झालं. पण सगळ्यांचा डेटा गेटवे अतुल होतोय कर. डाउनलोड पर्सनल मोडवर क्लिक कर. डाउनलोड व्हायला लागेल वरती ऑटोमॅटिक. थांबा जरा. लो आहे रे नेट म्हणून. काय नाही होत एक दिवस 500 MB घालायला. दररोज तर वायाच जात असेल नेट मध्ये. अनलिमिटेडचा अजून व्हायचं ना जरा 500 MB व्हायचं. थांब ना भाई. कुठलं काय रे? ब्लॉक केलं माझं. 60 दिवस. काय नाही, दुसरा टेम्पररी मेल घ्यायचा, परत लॉग इन करायचं. सेम ब्लॉक करतोय. नाही, कंपनीचं ऑर्गनायझेशनचं नाही वेगळं असतं. ओके, मी काय त्याला इन्स्टॉल करतो. ठीक आहे, हो दे तुमचं इन्स्टॉल करून. इंटरनेट चालतंय फास्ट. चालतंय मग ओके. हा, पर्सनल मोड. पर्सनल वर क्लिक केलं, डाउनलोड झालं काय ते टॅब. जसं तुम्ही ऍप इन्स्टॉल करता तसं डेटा गेटवे काय झालं? इन्स्टॉल झालं. त्याला मी क्लिक केल्यानंतर अशी काहीतरी पॉपअप विंडो येते. राईट, जस्ट इथं मी करतो ऍक्सेप्ट करतो. ओके, ऍक्सेप्ट आणि इन्स्टॉल अँड क्लोज मध्ये आहे. ओके, मी काय करतो? इन्स्टॉल. ऍप इन्स्टॉल करता येतो ना तसंच इन्स्टॉल. उद्या सकाळी लेक्चर घ्यायचं का लवकर ट्रिपच्या आधी? घेऊ ना. आम्हाला फ्रायडे पण थांबावं लागेल.
एकच कन्सेप्ट राहिली रो लेवल सिक्युरिटी बस. आता नाही म्हणू. सर अजून एक राहील. नाही बस कधी नाही. मी असलं तर घेऊ ना. बहुतेक नाही. हे ऑफलाईन येणार आहेत बघा. हे ऑफलाईन ऑनलाईन अटेंड तुम्ही युट्यूबवर अभ्यास करा नंतर. बघू सगळ्यांचं. सर हे राहिले ना API ते रोल लेवल जात एकच दिवस जातो. काम करू शकतो उद्या चला परत त्यांना हे करून टाकू. आपण जाणार होतो कॅन्सल कर. आमच्यासोबत काय झालं रे? सर येत नाही. सर काय आमच्यासोबत येतात? हो सर तुम्ही आमच्यासोबत करणार शकता. पुढे मॅजिकल ना जाऊ. झालं सर कॅन्सल करा सर. तू पण कॅन्सल तर माझे आता सांगतो तुम्ही नाही येत नाही. हा तुम्ही नाही येणार तुम्ही येणार नाही. गप्रे जाऊ. नाही 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 आणि लय फिरतो मला काय नाही वाटत. लय फिरत असतो. त्या लग्नाच्या आधी बघून दिवस फिरायचं. काय रे? हे आधी. टेम्पररी मेल नावाचा क्लोज नका करू चुकून टॅब आता राहू द्या. आता पण ते मी मागितलं. काय आला? काय आलाय तो? सर ते email विचारतोय. काय ऑप्शन आहे ते? टाका ना तुमचा ईमेल ऍड्रेस. टेम्पररी मेल. सरांच्या पुढे ना. तोच mail टाकू. तुला पण आला तसा option? हा, मला पण आलं सर. काय दाखव काय आला ऑप्शन? त्यांनी पुढे तिथे इथंच टाक. ते अरे हा मेल विचारतोय. टाक ना मग कर ना साइन इन. सगळे टेम्पररी मेलनी करायचे. पुढे जाऊन मागून पुढे जा. सरांना दाखवत होतं ना काय आलं. हे ग्रुप मध्ये टाकल्या सर कोणते तुझे आम्ही कंपनीचे लॅपटॉप झालं लॉग इन कसं परत परत साइन इन तस मेल साइन इन करला होतं. त्याच मेलनी साइन इन करा ना. जास्तच व्हेरीफाय करते. दरवेळेस एवढी प्रोसेस करायची. हा आता कशाला करायचे? दरवेळेस पब्लिश करताना नाही दरवेळेस कशाला काय करायचं? आता एकदाच करतो आपण ही गोष्ट. कंपनीत वेगवेगळे डॅशबोर्ड बनवले असतात तर समजा हा मग समजा एक झाला एक प्रोजेक्ट पूर्ण त्याला असणार ना गोष्टी असणार ना काय ते परत एकदा साइन इन करून ते केलं ते आले मला नाही आलं. हे आलं एवढं सर आता वेट थांबा पण काहीतरी आलं. आलं आता पुढं साइन इन केलं. हे असं आलं साइन इन. हा टॅब आलेला. हो नाही हा टॅब नव्हता आला. डायरेक्ट साइन इन चालू. वेट लक्ष द्या आता फक्त युट्यूबला बघून करा. ओके वेट मी काय करतो इथं साइन इन वर क्लिक करतो. ओके साइन इन वर इकडे बघा 2 मिनिटं. गेटवे ओपन झाल्यानंतर असं काहीतरी इन्स्टॉल झाल्यानंतर हा टॅब येईल. साइन इन वर क्लिक करतो. ईमेल ऍड्रेस विचारतो तुम्हाला. कोणतं आहे ते? ओके CDL समथिंग काहीतरी ऑटोमॅटिकली येईल ना. हे टॅब सिलेक्ट करतो मी. पासवर्ड मला माहिती आहे. athurv@123 घे रिपोर्ट घ्यायचं. ते टेम्पररी मेल झालं. टिक आली काय? ग्रीन टिक आली. ग्रीन टिक आली. झाला तुमचा गेटवे सक्सेसफुली इन्स्टॉल झालाय आणि कनेक्ट पण झालाय ऑटोमॅटिकली. ओके क्लोज करतो मी. अगेन काय करतो? फॅब्रिक अकाउंटला जातो. कुठे? फॅब्रिक अकाउंट कुठे गेलं? ओके इथं रिफ्रेश दिसतंय. इथं क्लिक करतो जस्ट मी किंवा 3 डॉट वर जातो. 3 डॉट वर गेलो. देन सेटिंग कुठे गेली? सेटिंग म्हणून ऑप्शन आहे. सेटिंग वर क्लिक करतो. ओके गेटवे अँड डेटा सोर्स क्रेडेन्शियल म्हणून एक ऑप्शन आहे. डेटा सोर्स क्रेडेन्शियल त्याच्यावर क्लिक करतो. तुमचे जेवढे टेबल आहेत ना तेवढे सगळे ओपन होतात. काय आलं? काय आलं? बोल लक्षात नाही राहायचं सर. एवढी प्रोसेस लक्षात नाही राहायची. इथे एरर्स आले का तुम्हाला साईडला सगळ्यांना? आले ना. मला का नाही आले ते ऑटोमॅटिकली झालं.
जस्ट एडिट क्रेडेन्शियल क्लिक करा. इच क्रेडेन्शियल इथे प्रायव्हसी लेवल आहे काहीतरी, तिथं नन सिलेक्ट करा. इथे 3 प्रायव्हेट असेल तिथं नन सिलेक्ट करा. केली सिलेक्ट अँड देन साइन इन. ऑटोमॅटिकली होतं ते. साइन इन आहे ऑलरेडी. तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्रत्येक एरर घालवा तो. गेला सगळ्यांचा काय माझ्या खालच्या पण करा. करायचं ना ते. एडिट क्रेडेन्शियल मध्ये जावा. हो अरे किती आहेत? 5-6 तर आहेत. आता एक करा. अतुल होतोय अजून हा इन्स्टॉल नाही झालं नाही. थांब जरा. कळालं कसं करायचं? ओके. देन मी काय करतो अगेन वर्क स्पेस मध्ये जातो माझ्या. ठीक आहे, वर्क स्पेस मध्ये जातो. NMD7 रिफ्रेश करतोय इथं. गेले काही एरर्स सगळे जात. जे काय मॉडेलिंग क्रिएट केलेले तुम्ही जे काय होतं ते सगळं एरर्स गेले, कारण की रिफ्रेश नव्हतं होत तिकडून गोष्टी. ठीक आहे. काय हा विंडोलाच डेस्कटॉपला डायरेक्ट. जे काही रिफ्रेश होतील ते सगळे सिमेंटिक मॉडेल मध्ये होतील. नेहमी लक्षात ठेवा. इंटरव्ह्यूला विचारलं पॉवर बीआय सर्व्हिसला जे काही रिफ्रेश करतं ते कोणत्या मॉडेल मध्ये होतात? सिमेंटिक मॉडेल. ठीक आहे. एवढं पुढे जाणार नाही कोणी ऍडव्हान्सला, पण सांगतोय मी तरी. हा तुमचा ते जो काही बनवला रिपोर्ट तो शेअर करू शकतो तुम्ही. ओके. इथं शेअरचा ऑप्शन आहे दिसतंय. ह्याच्याच मी मॉडेलला गेलो रिपोर्ट मॉडेलला, इथं शेअरचा ऑप्शन आहे. हे तुम्ही शेअर करू शकता बट सिमेंटिक मॉडेल नाही शेअर करू शकत. ठीक आहे. जो काही डेटा असेल ना तुमचा डेटा तो पूर्ण सिमेंटिक मॉडेल मध्ये असेल आणि जो काही रिपोर्ट असेल तो रिपोर्ट मध्ये असेल. रिपोर्ट वरचा टाईप आहे ना त्याच्यामध्ये असेल. ओके. झाले इथं रिफ्रेश सगळे राईट. देन आता मला हा रिपोर्ट कोणाला तरी शेअर करायचा आहे राईट. कोणता तरी ऑर्गनायझेशन मध्ये आहे माणूस, त्याला मला काय करायचं आहे शेअर करायचं. इथं मॅनेज ऍक्सेस म्हणून आहे दिसतंय. मॅनेज ऍक्सेस वर क्लिक करतो. इथं मला सेव्ह करतात. मेल सांग ना कोण करतो पटकन. तुझ्या नावाची टाक. टेम्पररी मेल सांग. राहू दे माझा टाकतो नको सांगू. ओके ठीक आहे. मी काय केलं ऍड ग्रुप केलं. म्हणजे जो काही रिपोर्ट असेल तो मला एका ग्रुप पर्टिक्युलर ग्रुपला दाखवायचा आहे किंवा पर्टिक्युलर पीपलला दाखवायचा आहे. त्यासाठी ऍड पीपल ऑर ग्रुप्स म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करतो. इंटरव्ह्यूचा फेमस क्वेश्चन किती टाईपचे काय म्हणतात त्याला, हे काहीतरी आहे. व्ह्यूअर किती टाईपचे. ठीक आहे. फर्स्ट वन ऍडमिन, सेकंड वन इज मेंबर, थर्ड वन इज कॉन्ट्रीब्यूट, फोर्थ वन इज व्ह्यूअर. वरचे जे 3 आहेत ना ते एडिट करू शकतात बट व्ह्यूअर फक्त बघू शकतो, एडिट नाही करू शकत. ठीक आहे. मी आता मेल टाकतो माझाच. ठीक आहे. आलं समथिंग काय ते. ह्याला मला काय द्यायचं फक्त व्ह्यूअरचा ऑप्शन द्यायचा. ओके. मीच ऍडमिन आहे, मला ऍडमिन द्यावं लागेल. ठीक आहे. ऍड करतो. कोणतरी ऍड झालंय माझ्या पीपल्स मध्ये राईट. बॅक जातो. हे असंच दिसणार तुम्हाला कारण की एकच मेल आहे माझा. इथं पीपल्सची नावं येतात जे आहेत ते. ठीक आहे. क्लोज करतो. ओके. देन मी जेव्हा रिपोर्ट ओपन करतो, वेट कुठे रिपोर्ट. मी जो रिपोर्ट केलेला क्रिएट, इकडे बघा 2 मिनिटं. जो रिपोर्ट क्रिएट केलेला दिसतोय सगळं इथे रिपोर्ट व्ह्यू मध्ये बघा. मॅप समरी क्लिक. हे का नाही दिसत आहे माहिती का मॅप व्हिज्युअल.
जर तुम्ही ऑर्गनायझेशनच्या मेलनी लॉग इन करता ना तर मॅप व्हिज्युअल काय म्हणतात डिसेबल होतं ऑटोमॅटिकली, कारण की आपण टेम्पररी यूज केला आणि त्या ऑर्गनायझेशनच्या मेलला मॅपचा ऍक्सेस नाहीये त्यामुळे. ठीक आहे, त्यामुळे मॅप व्हिज्युअल दिसणार नाही कोणालाच. नाही येते विचारलं सगळे सर्व्हिस. ठीक आहे, बाकी दिसतंय ना सगळं रिपोर्ट दिसतोय तुमचा. बघा इथं बघा वरती ऑप्शन आहेत डायरेक्ट एडिट वगैरे, का मी ऍडमिन आहे त्यामुळे. इथं जर मग फक्त व्ह्यूवर असतो ना काहीच नसतं करू शकतो. ठीक आहे. कोणता? हा हा नसतं. ठीक आहे, देन अगेन मी बॅक जातो वर्क स्पेसला. तिथे क्रिएट ऍप म्हणून ऑप्शन आहे, इकडे बघ पांडुरंग. क्रिएट ऍप म्हणून एक ऑप्शन आहे, क्रिएट ऍप. मला याचं काय करायचं, ऍप्लिकेशन क्रिएट करायचंय. त्याचं मी तुम्हाला शेअर करायला ना एक ऍप थ्रू तुम्हाला दिसेल. ठीक आहे, काय करतो मी क्रिएट ऍप वर क्लिक करू क्लिक. क्रिएट ऍप वर क्लिक केलं. ओके, एंटर डिस्क्रिप्शन DS7 पॉवर बाय डॅशबोर्ड. ओके, देन नेक्स्ट काय म्हणते ऍड कंटेंट. कंटेंट काय ऍड करायचं मला, कंटेंट काय ऍड करणार तुमचा रिपोर्ट डॅशबोर्ड. ऍड कंटेंट DS7 बॅच रिपोर्ट ऍड. नेक्स्ट ऍड ऑडियन्स म्हणून येईल. ओके, राहू दे कोणाला नाही कर. पब्लिश ऍप करून टाकू. काय करतो पब्लिश ऍप्लिकेशन. पब्लिश. ओके, कॉपी करतो URL. काय असते URL असते माहिती ना, काय असतं URL चा फुल फॉर्म काय. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. काय म्हणलं रे मागं, गो टू ऍप म्हणतो. ठीक आहे, कंटाळा आला. पॉवर सर्व्हिस आहे थोडं कंटाळा. एक ऍप्लिकेशन सारखं दिसायला लागलं डायरेक्ट. एक डॅशबोर्ड आला डायरेक्ट, जसं फोन मध्ये दिसतो ना प्रत्येक ऍप्लिकेशनचा डॅशबोर्ड, तसं टाईप मध्ये आलंय. काय आलं का. ओके, शेअर करू का. मी इथंच URL टाकतो ती डायरेक्ट. टाकू का, कॉपी पेस्ट केली, एंटर दाबतो. झालं का पण. वेट ते ओपन होतं रिपोर्ट. झालं का, झालं का URL ने झालं का परत ओपन. काय आला यूज. ठीक आहे, पॉवर BI सर्व्हिसचा यूज काय आला सगळ्यांना करू शकता तुम्ही, बिंदास करू शकता. मॅनेजरने विचारलं तर, इंटरव्ह्यूला विचारलं तर. ओके, ठीक आहे. अगेन मी पॉवर BI सर्व्हिसला आता एक लास्ट कन्सेप्ट एक लक्ष द्या 2 मिनिटं. अच्छा इकडं बघ. धन्य हो तुम्ही, धन्य. DS7 असं समजा मी माझा माझी कंपनी आहे त्याचे दीपांशू
माझी कंपनी आहे, त्यांचे फ्रँचायझी डिफरंट एरियामध्ये किंवा डिफरंट कंट्रीमध्ये. माझी इंडियामध्ये आहे, माझा मित्र आहे तो ऑस्ट्रेलियामध्ये, तो एक कॅनडामध्ये, एक अमेरिकेमध्ये. ओके ठीक आहे. इथे करतो मी सिमॅन्टिक मॉडेलला, इथे 3 डॉट्स आहेत, त्याच्यावर क्लिक करतो. अगेन सेटिंगमध्ये जातो. कुठे सेटिंगमध्ये जातो. ओके देन इथं रिफ्रेश म्हणून एक ऑप्शन दिसतं, रिफ्रेश क्लिक करतो. इथं तो विचारतो टाइम झोन, काय ते सिलेक्ट करतो आणि काय म्हणते कॉन्फिगर रिफ्रेश शेड्यूल, त्याला जस्ट ऑन करतो. म्हणजे काय, त्यांनी कधी अपडेट करू द्या, दर 12 तासांनी किंवा माझे काहीतरी टाइम पिरियड असेल तेव्हा माझ्याकडे अपडेट होणार. इथं बघा रिफ्रेश फ्रिक्वेन्सी डेली. ओके देन ऍट टाइम म्हणते, काय म्हणते टाइम, कोणत्या टाइमला रिफ्रेश व्हायला पाहिजे. मी 1 वाजता करू. दर सकाळच्या 1 वाजता म्हणजे रात्रीचे 1 वाजले असते राईट. दर सकाळच्या 1 वाजता, रात्रीच्या 1 वाजता माझ्याकडे अपडेट होणार गोष्टी. मग त्यांनी तिकडे कधीही अपडेट करू द्या. हा रिपोर्ट मी त्याला शेअर केला, त्यांनी समजा काल अपडेट केलाय. ओके काल काहीतरी अपडेट केलं, माझ्या इथं कधी अपडेट होणार 1 वाजता. मी असं टाइम ठरवू शकतो. ओके समथिंग काहीतरी टाइम 12 ठेवतात. ओके देन अप्लाय, डिस्काउंट काढतो. झालं, ह्याला म्हणतो आपण रिफ्रेश शेड्यूल्स. ओके त्यांनी कधी अपडेट करू द्या, किती वाजता पण अपडेट करू द्या, आपली तर 12ला अपडेट होणार म्हणजे होणारच, ऑटोमॅटिकली अपडेट होणार गोष्टी. शेड्यूल रिफ्रेशिंग म्हणतो. ठीक आहे, कळालं सगळ्यांना? एव्हरीवन झोप आली? हा कोण म्हणलं रे? सर आपण डेस्कटॉप पण चेंजेस करत ते ऑटोमॅटिकली अपडेट होणार ॲपवरती पण चेंजेस. येस, आता नाही चेंजेस, गेटवे अपडेट होणार आता सगळं. ठीक आहे, थांबूया आपण, आज लेक्चर खूपच जास्त वेळ झालेलं आहे. काय जा बाबा तुम्ही मेस ऑनलाईन, कळालं सगळ्या गोष्टी ऑनलाईन? आदित्य हॅलो, अरे ह्याचाच आवाज येत नाही आदित्यचा. एव्हरीवन मैत्री ठीक आहे, थांबूया ऑनलाईन आपण इथे. ओके तुम्ही ना आय थिंक ऑनलाईनला लॅग होत होतं. ओके सो ना युट्यूबला बघू शकता परत बघायचं असेल तर. ठीक आहे गाईज, थँक्यू सो मच. येस करणार आहे आपण करणार.